तर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण बघतोय जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, पाहुण्यांचं आणि सगळ्या क्रिकेट खेळाडूंचं आई डाकेदेवी क्रिकेट संघ रिसवाडी आणि ब्रदर्स ग्रुप यांच्या या स्मृती चषक 2026 मध्ये मी तुमचा लाडका समालोचक मानस मनोरे करतोय मनपूर्वक सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. तर वर्ल्ड टेनिस क्रिकेट लाईव्ह यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे आणि जेवढे प्रेक्षक घर बसल्या का होईना या स्पर्धेला एन्जॉय करतायत त्या सगळ्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय हार्दिक हार्दिक स्वागत. मॅचच्या दिशेने जाऊया जिथे मात्र डी ग्रुप मधील पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळेल अष्टविनायक मोहपाडा आणि त्यांच्या विरोधात शिवतेज वावरले. या दोन टीम दरम्यान मात्र ही लढाई सुरू आहे. टॉस जिंकला होता शिवतेज वावरले संघाने आणि निर्णय घेतला सर्वप्रथम बॅटिंग करण्याचा. गोलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलंय अष्टविनायक मोपाडा संघाला. यंदाच्या वर्षी किंवा टेनिस बॉल क्रिकेट बद्दल जर म्हणायचं झालं प्रत्येक संघ जो टॉस जिंकतो सर्वप्रथम गोलंदाजी घेतो. आतापर्यंत या आधीच्या ज्या 3 मॅचेस आपण पाहिल्या त्याच्यामध्ये पण ज्या संघांनी टॉस जिंकला फिल्डिंग घेतली पण इकडे शिवतेज वावरले संघाने धाडसी निर्णय घेतलाय टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा. कारण फलंदाजांवरती त्यांचा जास्त विश्वास आहे. इकडे आदित्य मोरे आणि आदित्य दरेकर ही सलामी जोडी आहे आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आकाश तेलंगे तयार आहेत पहिलाच बॉल घेऊन. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा लेफ्ट आर्म गोलंदाज. चेंडूला वळण देण्याचं कौशल्य असलेला खेळाडू आकाश तेलंगे पहिल्या बॉल वरती मात्र पूर्णपणे बीट करतोय आदित्य मोरे यांना आणि निर्धाव बॉलने मात्र या सत्राची सुरुवात होती आहे. मॅच क्रमांक 4 डे नंबर 1. एका बाजूला अष्टविनायक मोहपाडा आणि शिवतेज वावरले. मजा येणार या मॅच मध्ये. आणखीन एक खोलवर टप्पाचा यॉर्क व लाईनला रनआउटची संधी. डिरेक्ट हिट झाला नाहीये. जिथे मात्र निर्धाव चेंडू जाऊ शकला असता तिथे एक धाव मिसफिल्डिंगच्या बरोबरीने ओव्हरथ्रोच्या बरोबरीने मिळाली गेली आहे. एका धावेच्या बरोबरीने फलंदाज आदित्य मोरे स्वतःच आणि संघाचं खातं खुलं करताना पाहायला मिळतील. द अकाउंट इज ओपन बाय 1 रन. कमालीची ऑब्जेक्शन घेतलं गेलेलं आहे. गोलंदाजावरती आक्षेप घेतला गेलेला आहे त्यामुळे तिसरे पंच आयोजक येतील. चला कोणीतरी एक आयोजक या इकडे चेक करण्यासाठी. ओंकार महाडिक आपण असाल तर या चेक करण्यासाठी. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. आयोजक चेक करतील त्यामुळे ऑन स्क्रीन वरती आपण यायचं आहे. गाडीचा तिसरे पंच आलेले आहेत. तिसरे पंच आलेले आहेत ऑन स्क्रीन वरती चेक करतील. पुढे कंटिन्यू आपण करायचं आहे. पहिला चेंडू ज्याच्यावरती आक्षेप नोंदवला गेला. चला पहिला चेंडू होता त्याच्यावरती 2 निर्धाव. दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव आणि इथून मात्र सगळे चेंडू आता चेक करण्यासाठी तिसरे पंच ऑन स्क्रीन वर तयार. यावरचा चेंडू खोलवर टप्प्याचा आदित्य दरेकर द बाहुबली आणि त्यांनी ठोकलाय हवाई हल्ला षटकार. थँक्यू डीजे. खरं तर पारितोषिक या ठिकाणी मात्र नक्कीच आलेलं आहे. 3 बॉल 3 षटकारांसाठी आदित्य दरेकर यांना 1,000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. प्रतीक नलावडे यांच्याकडून मात्र पारितोषिक आहे. 3 बॉल 3 षटकारांसाठी आदित्य दरेकर यांना 1,000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. आतापर्यंत चेंडू जे फेकले गेलेत ते लिगल आहेत. तिसऱ्या पंचांनी चेक केलेलं आहे. प्रत्येक बॉल वरती खरं तर त्यांची चेकिंग सुरू आहे आणि त्यांनी सांगितलं आतापर्यंत लिगल गोलंदाजी चालू आहे. यावेळेस ऑन साइडला आडव्या बॅटने हवेमध्ये बॉल
क्षेत्ररक्षक करतोय पाठलाग पण एका टप्प्यावरती बॉल निघून चाललाय सीमा रेखा पार 4. चौकार मात्र आलाय. या 4 धावेच्या बरोबरीने धावफलक मात्र आता वधारला गेलाय. स्कोर कार्ड वरती आपल्याला तब्बल 11 धावा या मात्र जोडताना पाहायला मिळणार आहेत दोन्ही फलंदाज. यावरचा आणखीन एक चांगला चेंडू बॅक ऑफ द हँड स्लोवर वनचा वापर आणि या चेंडूवरती पण आक्रमण करता आलं नाहीये. निर्धाव चेंडू मात्र फेकला जाईल आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने P1च्या पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला शिवतेज वावरने. धाव फलकावरती बनवल्यात 11 धावा विदाउट लॉस. ऑपरेटर इथून मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती आता परिवर्तन केलं जाईल. ओमकार गोलंदाजी मार्क वरती मात्र आल्यात. ओव्हर क्रमांक 2 साडी. पहिल्या ओव्हर मध्ये 11 धावा. एक ओव्हर के बाद 1-1 पे 0 ही परिस्थिती आहे. खर तर एक ओव्हर नंतर 11 वरती 0 बाद ही स्थिती आहे बॅटिंग टीमची. यावरचा बॉल ओव्हर क्रमांक 2 पहिला चेंडू हाफ ट्रॅकरला कन्वर्ट केलाय इंटू द फायर क्रॅकर आणि ठोकलाय आणखीन एक षटकार. पहिल्या बॉल वरती षटकार. आदित्य मोरे यांनी सांगितलंय अंबे कुछ कम नाहीये. आदित्य दरेकर मारू शकतात तर मी का नाही मारू शकत आणि मात्र दाखवून दिलाय. आता दोन्ही बाजूने आक्रमण. एक तरफ कुवा दुसरी तरफ खाई. जाओगी तो जाओगी कहा गेंदबाज भाई. दोन्ही बाजूने मात्र आता आक्रमण होत आहे. युक्तीचा वापर करावा लागेल गोलंदाजांना. विकेट मिळवणं महत्वाचं. यावेळेचा चांगला चेंडू आहे परंतु वाईड लाईनच्या बाहेरून होता. पंच दोन हात आमच्या दिशेने समांतर करतात. अष्टविनायक मोपाडा संघाचा जर आपण विचार केला यंदाच्या वर्षी चांगल्या फॉर्म मध्ये असलेला हा संघ आहे. बरीचशी नाईटची पारितोषिकं पण त्यांनी जिंकली. डेची पारितोषिकं पण त्यांनी जिंकलेली आहेत आणि चांगल्या टच मध्ये हा संघ पाहायला मिळतो आहे. आणि शिवतेज वावरणे संघाचा विचार केला तर ते पण चांगल्या फॉर्म मध्ये असतील. यावरचा बॉल पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड. पंच दोन हात आमच्या दिशेने समांतर करतायत. आणखीन एक वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये मात्र येताना आपण पाहिलाय. दडपण आहे गोलंदाज ओमकार या गोलंदाजावरती. कारण पहिल्या बॉल वरती षटकाराचा मार बसला. त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकताना आपण त्यांना पाहिलं. आणि दडपण असतं जेव्हा तुमच्यावरती ऍज अन बॅटर फलंदाज आक्रमण करत असतो तेव्हा तुमच्यावरती दडपण असतं. पण स्वतःच्या ताकदवरती तुम्हाला टिकून राहावं लागेल. स्वतःच्या ताकदीवरती टिकून राहिलात तर मात्र यश मिळण्याची शक्यता असेल. हो, स्वतःच्या ताकदीवरती टिकून राहण्याचा उल्लेख केला आणि काय कमालीचा चेंडू फेकलाय ओमकार या गोलंदाजाने. पंचांचा मात्र बाईचा सिग्नल आमच्यापर्यंत आलेला आहे आणि थोडं एक धाव मात्र कन्वर्ट केली जाईल. शिवतेज वावरली संघ मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं. 4 ओव्हर होते जिथे मात्र 68 धावांचा पाठलाग करायचा होता टीम लाडूबाई लाडिवली संघाला. परंतु 68 धावांपर्यंत ते पोहोचू शकले नाहीयेत. 50-52 धावा त्यांनी पण केल्या चेस करताना. म्हणजे या मैदानावरती जर आपण विचार केला तर चेसिंग मध्ये थोड्या का होईना पण धावा होत आहेत. त्यामुळे 55-60 पर्यंत पोहोचणं गरजेचं असेल. आखो टप्पाचा बॉल कॅच इटचा कॉल. द बॉल इज इन टू द एअर. फिल्डर डाऊन द बॉल मेकिंग नो मिस्टेक टेकिंग अ सक्सेसफुल कॅच. फर्स्ट विकेट डाऊन. आदित्य दरेकर हॅज टू डिपार्ट.
पोझिशन वरती ऋषी मोरे पाहायला मिळतील. आमचे आश्रयाचे नेते जे महाडिक साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं आपण हार्दिक स्वागत या स्पर्धेमधून करतोय. यावेळेचा चेंडू आक्रमण करण्याचा प्रयत्नामध्ये इथे मात्र यश मिळत नाहीये. वारंवार प्रहार केले जात आहेत परंतु इथून मात्र अजूनही निर्धाव चेंडूची मात्रा वाढली गेलेली आहे. बरेचसे डॉट बॉल्स जे मात्र यावेळेस आले गेलेले आहेत. तानाजी उतेकर साहेब यांच्याकडून जर आमचे रिसवाडी संघाच्या कोणत्या प्रतिनिधीने झेल पकडला आयवा झेल तर 200 रुपये आणि 3 वडापाव हे पारितोषिक मात्र या ठिकाणी दिलं जाईल. यावेळेचा चेंडू ऑन साईडला आलेला आहे. डीप स्क्वरलेगच्या एरियामध्ये क्षेत्ररक्षक राहुल पोहोचलाय तिथपर्यंत. तत्पूर्वी एकच धाव या चेंडूवरती मिळते. धावसंख्येचा आलेख जर आपण पाहिला धावा झालेल्या आहे 21. 21 धावा या स्कोर कार्ड वरती. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 10 आल्यात आणि एकंदरीत मात्र 21 धावा लॉस ऑफ 1 विकेट ही मात्र स्थिती आहे बॅटिंग टीमची. ओमकार यांनी कमबॅक केलं. पहिल्या बॉलवर षटकाराचा मार पण त्यानंतर पलटवार करताना कमबॅक. बोल टॉस होता पंचांचा भीमाचा नो बॉलचा सिग्नल आणि त्याच्यावरती मात्र एक एक्स्ट्रा धाव पण पूर्ण केली जाते आहे. खराब गोलंदाजी कौतुक केलं तारीफ की और नजर लग गई असं म्हणायला आता हरकत नाहीये. पण नो बॉल त्याच्यावरती मिळालेली एक धाव 1+1 2 धावा या मात्र बॅटिंग टीमच्या अकाउंट मध्ये ऍड ऑन केल्या जातील. पंचांनी आपला हेलिकॉप्टर फिरवलाय आणि 1 फॉर द ओव्हरचा सिग्नल पण दिला जाईल आणि 2 भीमरचे नो बॉल अलाउड नाहीयेत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्यामुळे फ्रीटची संधी असेल. फ्रीटची संधी बॉल हवेमध्ये खेळलाय. झेल घेण्याचा प्रयत्न करायला हवा होता पण झेल जरी घेतला असता तरी फलंदाज बाद नसते. त्याचं कारण असं की फ्री हिटचा चेंडू होता. एक धाव या चेंडूवरती मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने ओव्हर क्रमांक 2चा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये संपलाय. आफ्टर 2 ओव्हर्स टीमची धावसंख्या 12.00च्या सरासरीने 24 धावा लॉस ऑफ 1 विकेट. चला स्पीडअप ठेवायचं इकडे प्लीज. 3 ओव्हर कंपल्सरी 15 मिनिटांमध्ये आहेत त्यामुळे स्पीडअप पण तुम्हाला ठेवावं लागेल. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये झाला होता. ड्रिंक्स ब्रेक आता संपलेला आहे. ऑन साईडला मात्र ओव्हर क्रमांक 3ची सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव कन्वर्ट केली जाईल. राजेश शोले बॉलिंग ट्रॅक वरती मात्र येत आहेत. संघाचे एक अनुभवी गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. एक सिनियर क्रिकेटर आहेत आणि ओव्हर क्रमांक 3 साठी मात्र त्यांना बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. पहिली या बॉल वरती एक धाव आली आहे. खरं तर अजूनही आदित्य मोरे मैदानाच्या आतमध्ये आहेत. ऋषी मोरे आहेत आणि धावा घ्याव्या लागतील. प्रयत्न केले स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हा दणका देण्याचा प्रयत्न परंतु डीप मध्ये ठिपला गेला झेल आणि संपवलाय आदित्य मोरे यांचा खेळ. दुसरा थक्का. आता क्रमांक 4 आणि न्यू बॅटर युवराज लोटणकर मात्र मैदानाच्या आतमध्ये नेट क्रमांक 4च्या पोझिशन वरती दाखल होताना पाहायला मिळतील. मधल्या फळीतील फलंदाज आहेत
कारण आता सलामीची जोडी पवेलियन मध्ये परत पोहोचली आहे आणि मिडल ऑर्डरचे जे बॅटर्स आहेत त्यांच्या खांद्यावरती मात्र या धावा बनवण्याची जबाबदारी राजेश शोले यांनी मात्र आपली जबाबदारी बजावली. पण फुल टॉस, नींद चुराई चैन चुराया और फुल टॉस मिली तो ऑन साइड पर घुमाया. मिड विकेटच्या पलीकडे चौकार 4. वा क्या बात आहे. भाऊ ठोंबरे यांचं पण आपल्याला कौतुक करायला पाहिजे. कमालीची गीतं ते वाजवतायत. खरं तर दुपारचं सत्र आहे, वातावरण थोडंसं तापट झालेलं आहे, परंतु सगळ्यांना एंटरटेनमेंट त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून पण होती आहे. त्यामुळे आमचे डीजे ऑपरेटर भाऊ ठोंबरे यांचं पण कौतुक असेल. पण चौकार या ठिकाणी आला आणि 4 धावांच्या बरोबरीने आता 29 धावा, 29 रन्स इज ऑन द बोर्ड फॉर टीम शिवतेज क्रिकेट क्लब वावरली. हो, क्या बात आहे. फलंदाजाला बीट केलं, एष्टी रक्षकाला बीट केलं. शाहरुख खान चित करणारा बॉल पण निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. नशिबाची साथ, क्या बात. चौकार. द डीजे ऑपरेटर यावेळेस मात्र पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुढे सरसावले होते. फुटवर्कचा वापर केला. पददालित्याचा वापर करत असताना फटका एक्झिक्यूट केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा या यशस्वीरित्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळतील. आतापर्यंत जर या ओव्हरचा आपण विचार केला तर या ओव्हरमध्ये एकंदरीत 5 चेंडूंचा खेळ संपलाय. त्या 5 चेंडूवरती 13 धावा दिल्यात. तर राजेश शोले या गोलंदाजांनी आणि टीमची धावसंख्या म्हणून झालेली आहे 35 धावा या धावफलकावरती मात्र पाहायला मिळतील. यावरचा बॉल लोवर फुल टॉस होता. ऑन साइडला मात्र दिशा देण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चुकी करतायत. शेवटच्या मोक्याच्या क्षणी मात्र चेंडूला अडवण्यामध्ये यावेळेस यश मिळालं जाईल आणि मैदानाच्या आतमध्ये मात्र एक सिंगल धाव आता कंप्लीट केली जाते. खेळ संपला आणि 37 धावा या धावफलकावरती मात्र बनवल्या गेल्यात. बॅटिंग करणाऱ्या टीम शिवतेज वावरली संघाच्या माध्यमातून. बघा 2 ओव्हर नंतर ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक आहे. त्यामुळे 2 ओव्हर नंतरच घ्या, कारण प्रत्येक ओव्हर नंतर जर आपण घेतला तर मग बराचसा टाइम या ठिकाणी जाईल. त्यामुळे ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक जेव्हा होईल तेव्हाच तो ड्रिंक्स ब्रेक घ्यायचा, ही पण सूचना आहे. कारण वेळ आपल्याला आता वाचवायचा आहे. पहिला दिवस असतो तेव्हा सुरुवात थोडीशी उशिराने होते, कारण उद्घाटन समारंभ सोहळा असतो. बऱ्याचशा गोष्टी आयोजकांना बघायच्या असतात. प्रवीण महाडिक यांच्याकडून आयवा कॅच साठी 300 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. आजपासून या मॅच पासून अगदी उद्याच्या रात्रीच्या शेवटच्या मॅच पर्यंत जर मात्र प्रेक्षकांनी आयवा झेल घेतले तर प्रवीण शेठ महाडिक यांच्याकडून 300 रुपयांचं कॅश प्राइज, त्याच्याच बरोबरीने मंथन संकेत जाधव यांच्याकडून पण 200 रुपयांचं कॅश प्राइज, टोटल 500 झालेले आहे दादा आयवा कॅच साठी. प्रत्येकी आयवा कॅचला टोटल 500, 300 प्रवीण शेठ महाडिक आणि मंथन संकेत जाधव यांच्याकडून 200 असं पारितोषिक आलेलं आहे. शेवटचं षटक नितेश उर्फ बाळू या ठिकाणी आलेले आहेत. ओव्हर क्रमांक 4 साठी शेवटचं षटक मात्र आपल्याला पाहायला मिळेल. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट हा गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता आहे, पण यावेळेस मात्र धावा वाचवाव्या लागतील, कारण धावा 37 बनल्या गेल्यात. यावरचा बॉल, पहिला चेंडू हवेमध्ये, कॅचची शक्यता. राजेश तांडेल चेंडू खाली येत आहेत, कोणतीच चुकी करत नाहीयेत, पकडला जेल. हा मिळेल तिसरा धक्का, फलंदाज बाद. चला फलंदाज लगेच आपण दाखल व्हायचं. विकेट गेला ना की बॅटर तयार ठेवा प्लीज, विनंती आहे, कारण बराचसा वेळ आता घेतला जातोय प्रत्येक सत्रामध्ये.
20 मिनिटांचा टाइम आहे. 25 मिनिटं अर्धा तास घेतला तर ते योग्य नाही आहे. त्यामुळे विनंती आहे की आपण थोडासा स्पीडअप ठेवा. इकडे मोपाडा टीम मैदानाच्या आतमध्ये खेळती अष्टविनायक मोपाडा आणि अष्टविनायक मोपाडा टीमसाठी मात्र बऱ्याचशा शुभेच्छा आलेल्या आहेत. WTCच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे आणि जे प्रेक्षक घर बसल्या या स्पर्धेला एन्जॉय करतायत त्यातीलच एक व्यक्तिमत्व. खर तर मी माझ्या वयाच्या 9.5-10व्या वर्षी समालोचन करायला सुरुवात केली आणि अचानकच्या भव्य मैदानावरती जर मला पहिल्यांदा समालोचन करण्याची संधी कोणी उपलब्ध करून दिलेली असेल तर ते आमचे सन्माननीय विजयदादा राऊत यांच्या माध्यमातून अष्टविनायक मोपाडा टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं आपण करूया हार्दिक स्वागत. फुल टॉस चेंडू होता. आतली कडा घेतली होती. यावेळेस गोलंदाज मात्र कलेक्शन करेल चेंडूचं आणि स्ट्राईक रोटेशन करण्याच्या नादामध्ये मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागतीये. फलंदाज बाद. बाराव्या खेळाडू आपण इन व्हा. राजेश शोले थोडीशी त्यांना दुखापत होती त्यामुळे त्यांना आता रिटायर्ड केलं जाईल. परत येत आहेत ते इकडे डगआउट मध्ये आणि आता 12वा खेळाडू त्यांची जागा घेणार आहे. मैदानाच्या आतमध्ये आता नवीन फलंदाज दाखल झालेत. सुशांत सावंत एनआयट क्रमांक 6 या पोझिशन वरती त्यांना मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. त्यांच्या समवेत युवराज लोटनकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. धाव संख्या झाली आहे 37. 37 धावा या धावफलकावरती. जर आपण या मॅच मध्ये पाहिलं शेवटच्या ओव्हरचं जर विवरण केलं तर 2 चेंडू आतापर्यंत झाल्यात. एकही धाव दिली नाहीये. कमालीची गोलंदाजी करताना आपण पाहतोय नितेश धुरव यांना. यावेळेचा बॉल आक्रमण चढवलाय केलाय प्रहार. 100 सुनार की एक रोहार की बारी बारी सबकी बारी आणि आता आली माझी बारी. ठोकलाय षटकार. ती बनवल्या गेल्यात. 3 बॉलचा खेळ मात्र अजूनही या पहिल्या सत्रामध्ये बाकी असताना आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंड वरती आहेत युवराज और युवराज का राज मैदानाच्या आतमध्ये मात्र चालतोय. एक भारताचे लेजंडरी ऑलराऊंडर सर युवराज सिंग आणि दुसरे शिवतेज वावरलेचे युवराज लोटणकर. यावरचा बॉल खोलवर टप्प्याचा चांगला चेंडू. कान मंत्र दिला होता आणि कान मंत्र दिल्यानंतर चांगला चेंडू फेकला नितेश धुरव यांनी. इथे मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र यश इथे मिळालं नाही. एका धावेवरती समाधान मानलंय. युवराज यांना स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची होती पण मात्र एकच धाव मिळेल आणि आता स्ट्राईक असेल फलंदाज सुशांत सावंत या खेळाडूकडे. धावसंख्या पुढे गेलेली आहे 44. हॅलो, तत्पूर्वी मी विनंती करतो, ज्या प्रेक्षकांनी आयवा कॅच पकडलाय त्यांना विनंती करतो आयवा कॅच कॅश प्राइज घेण्यासाठी घ्यायचे आहे. तर मी सागरी सुखदेर यांना विनंती करतो ज्या प्रेक्षकाने आयवा कॅच पकडलाय त्यांनी टॉस बॉक्सच्या समोर त्याला कॅश प्राइज द्यायचे. गोलंदाज यावेळेस पुन्हा एकदा तयार झालं. यावेळेचा बॉल हवेमध्ये. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. द कॅच हॅज बीन टेकन अँड सुशांत सावंत गोइंग बॅक टू पवेलियन. तत्पूर्वी आपण आयवा कॅच साठी कॅश प्राइज मंथन संकेत जाधव यांच्याकडून प्रत्येक आयवा कॅच साठी 200 रुपये पारितोषिक तर सागर सुखदेर यांच्यातर्फे आयवा कॅच प्रशिक्षण पारितोषिक देत आहेत आणि प्रवीण माडिक यांच्याकडून सुद्धा 300 रुपये पारितोषिक असणार आहे. तर याची सुद्धा नोंद घ्यायची आहे.
संचित तांडेल याने या प्रेक्षकाने आयवा कॅच झेल पकडला आहे. तर त्यांना जे कॅश प्राइज देऊन सन्मानित केलं आहे. तरी सर्वांसाठी ऑफर असणार आहे, सर्वांनी लक्षात घ्यायचे आहे. प्रत्येक आयवा कॅच साठी 200 पारितोषिक असणार आहे. यावाचा चेंडू शेवट गोड करण्याचा प्रयत्न आणि शेवट गोड पण झालाय. शेवटच्या बॉल वरती केलंय आक्रमण. अंत भला तो सब भला आणि शेवटच्या बॉल वरती आलेला षटकार या 6 धावेच्या बरोबरीने पहिल्या सत्राचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. धाव फलकावरती शिवतेज वावरले. या संघाने धावा बनवल्या त्या म्हणजे 50 पूर्ण केली आहे टीमने आणि मात्र टार्गेट आता सेट केलं जाईल अष्टविनायक मोपाडा संघासमोर. येणारे चेंडू मात्र या ठिकाणाहून बाकी असणार आहेत ते म्हणजे तब्बल 24 आणि विजयासाठी मात्र गरज असेल ती म्हणजे 51 धावेंची. 51चा आहेर पूर्ण होईल का या दुसऱ्या सत्रामध्ये पाहणं गरजेचं. तत्पूर्वी टॉस केला जाईल आणि टॉस करण्यासाठी यावं. मी श्रीशा क्रियांश 11 खरचुंडी टीमच्या कर्णधाराला विनंती करेन आणि जितवाई जिते बी या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे. सी ग्रुपला सुरुवात होईल. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी इकडे टॉस करण्यासाठी आपण यावं. खरं तर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द सिरीज साठी रेफ्रिजरेटर या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर करण्यात आलेले आहे ते दानशूर व्यक्तिमत्व, दानशूर दाते, आदरणीय सन्माननीय दीपक शेठ जाधव साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून करूया सहर्ष सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 24 चेंडू आणि 51 धावेंची गरज, परंतु टॉस करण्यासाठी या श्रीशा क्रियांश 11 खरचुंडी संघाचा कर्णधार आणि जितवाई जिते बी दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे. इनिंग ब्रेक झालाय, टॉस करण्यासाठी आपण आला नाहीत तर मात्र तुम्हाला खरं तर अपोजिट टीमला डायरेक्टली टॉस विन दिला जाईल आणि दोन्ही संघांचे कर्णधार जर आले नाही इनिंग ब्रेक मध्ये मॅच संपण्याआधी तर ओव्हर्स पण कमी केले जाऊ शकतात. इकडून श्रीशा आणि क्रियान शेल्वन खरचुंडी संघाचे कर्णधार येताना दिसत आहेत. मग तिकडे जितवाई जिते बी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करेन की टॉस करण्यासाठी आपण यावं. चला टॉस करण्यासाठी या. खरचुंडी संघाचा कर्णधार आलाय जितवाई जिते बी. टॉस साठी या लगेच. इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी केला जाईल. त्यामुळे जर खरचुंडी संघाचा कर्णधार आहे आणि जितवाई जिते बी टीमचा कर्णधार नसेल तर त्यांना डायरेक्टली टॉस विन आहे असे या स्पर्धेचे नियम आहेत. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस. दुसऱ्या सत्राची मात्र सुरुवात होईल आणि दुसऱ्या सत्रामध्ये धावांचा कसा होईल पाठलाग हे ऐकवण्यासाठी मात्र आपण वळूया आमचे परम मित्र शुभम म्हात्रे सर यांच्याकडे. धन्यवाद. तत्पूर्वी भाऊ आहेत का तिकडे?
हॅलो. चला, थँक्यू सो मच मॅडम्स. वेलकम बॅक. आई टाकेदेवी क्रिकेट संघ रिसवाडे आयोजित स्मृती चषक 2026 ची ही स्पर्धा आणि आज मात्र स्पर्धेचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसातील डी पोल मधील ही शेवटची लढत आपण पाहताय. एका बाजूला शिवतेज वाबरले, दुसऱ्या बाजूला अष्टविनायक मोहोपाडा अशी बिग फाईट काटेकी टक्कर मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. शिवतेज वाबरले टीमनं रन्स बनवल्यात त्या 50-51 रनचे टार्गेट. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. डीप मध्ये फिल्डर मात्र प्रयत्न करतायत, बॉलला उचलतील, फेकतील. त्या दरम्यान मात्र रन्स कंप्लीट होतील त्या दोन धावा पहिल्या बॉलवरती धावा फळक्यावरती लागल्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्ट्राईक एंड वरती राहुल शिर्के आणि नॉन स्ट्राईक एंड वरती नितेश धुरवला पाहताय आपण. ओ स्मॅश केलाय, दमदार फटका खेळलाय. अगदी कोणताही फिल्डर तिथे नाहीये. सर्कलचं षटक आणि त्याचा फायदा घेणारा हा तस्त फटका मात्र इथे एक्झिक्यूट केलाय. तो राहुल शिर्केनं षटकार ठोकलाय. धावसंख्या 8 वरती पोहोचली आहे. हो, यावेळेला परफेक्ट गॅप सिलेक्शन. पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा घेण्याचा प्रयत्न. बॉलला पाठवून दिलाय सीमारेषा पार. आणखीन एक चौकार. आणि नेक्स्ट मॅच साठी खरसुंडी आणि त्याचबरोबर जितू आई जिते ब खरसुंडी टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. जिते टीमचे कॅप्टनला आमचा हा शेवटचा कॉल असेल की आपण टॉस करण्यासाठी या. आणि जर टॉस करण्यासाठी आला नाही तर मग जो कॅप्टन इथे उपस्थित असेल त्या टीमच्या कॅप्टनला मात्र टॉस विन दिला जाईल. याच्याकडे देखील लक्ष असू द्या. चांगली स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये जे काटेकोर नियम आपण लावलेत त्याची अंमलबजावणी आपण करणार आहोत. ओ क्लासिकल फटका इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून 4-4-4-4 चौकार. जबरदस्त सुरुवात इथे मात्र केली आहे. सुरुवातीपासून आक्रमण करण्यासाठी राहुल शिर्के हा खेळाडू ओळखला जातोय. ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र ऑन साइडला मारण्याच्या प्रयत्नात जेलची संधी आहे. ओ आदित्य थोडसा इंजर्ड झालाय पहा. दुखापत झाली आहे का? कारण अगदी शरीरावरती डोका त्याचा आदळलाय. गंभीर दुखापत जर असेल, पाणी पाणी मैदानाच्या आतमध्ये आणि ते फर्स्ट एड बॉक्स असेल तर घेऊन जा. आम्ही पुकार केले परंतु जिते टीमचा कॅप्टन इथे अवेलेबल नाहीये. त्यामुळे करसुंडी टीमला पण टॉस विन दिला गेलाय. करसुंडी टीम टॉस इथे जिंकलाय आणि जो काही निर्णय असेल तो आमच्यापर्यंत येऊ द्या. आम्ही सुरुवातीला सांगितलंय जे काटेकोर नियम आपण या स्पर्धेमध्ये लावलेत
त्याची अंमलबजावणी आपण करणार आहोत. आणि सुरुवातीला ड्रेस कोड नव्हता, त्यामुळे लोधिवली टीमला 2 धाबांची पेनल्टी देखील या स्पर्धेमध्ये आम्ही दिली होती. आणि आता टॉस विन देखील दिलाय. ओ सरळ बाटा फटका एक्झिक्यूट केलाय. डीप मध्ये अगदी ब्लॅक स्क्रीनच्या थोडसा जबल बॉल पडलाय. एक टप्प्यावरती फ्लाय होत सीमारेषा पलीकडे हा चौकार. पहिल्या षटकाचा खेळ इथे एंड झाला आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल मोहपाडा संघाची धावसंख्या मात्र झाली आहे ती 22. पहिल्या षटकाचा खेळ एंड झाला आणि 22 धावा धावा फळक्यावरती, जिथे 51 धावा मात्र चेस करायच्या होत्या. ज्या सुरुवातीची अपेक्षा होती ती सुरुवात राहुल शिर्केनं मात्र करून दिली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 22 धावा कुठून काढल्यात. पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहे. बॉलला अडवलं जाईल, फील्ड केलं जाईल. त्या दरम्यान मात्र एक सिंगल रन्स इथे होईल कंप्लीट आणि सिंगलनं धावत संख्या पोहोचली ती 23 वरती. पंकज मोरे नंबर 2 चा गोलंदाज शिवतेज वावरले टीम कडून मात्र गोलंदाजी मार्क वरती आहे. ओ राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला मात्र थोडासा शप्पल होऊन मारण्याचा प्रयत्न. सुरुवातीलाच ठरवलं होतं की हा बॉल मागे खेळायचा आहे. मन बनवलं होतं ऑफस्टिक वरती शप्पल झाला. परंतु व्हेरिएशन चांगला आहे बॉलर पंकज मोरेचं. पुनश्च समोर परंतु प्रचंड वेगानं फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी मात्र इथे पंकज मोरेच्या माध्यमातून आपण पाहताय. निर्धाव चेंडू डॉट बॉल. सलगचे 2 डॉट बॉल मात्र इथे फेकलेत. कमबॅकिंग षटक फेकावं लागेल कारण आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 रन झाल्यात. त्यामुळे फार महत्वाचा षटक. काय गोलंदाजी चालू आहे. क्रिकेट मधील सगळ्यात सुरक्षित बॉल मात्र इथे हाताळलाय. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यॉर्करचा वापर बॉलर पंकज मोरेनं मात्र केलाय. निर्धाव चेंडूची सांगता. सलगचे 2 डॉट आलेत. हो यावेळेला दबाव प्रेशर वाढत होता आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मोह काही आवरता आला नाहीये. प्रेशर मध्ये ही विकेट इथे गेली आहे आणि हा 440 ओल्डचा करंट लागलाय अष्टविनायक मोहोपाडा टीमला. बॅटर राहुल शिर्के बॅक टू द डगआउट. सौरभ कुंभार नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. महत्वाची विकेट मिळून दिली आहे पंकज मोरेनं. शेवटचा बॉल आहे. ओ शेवटचा बॉल डॉट. काय जबरदस्त बॉलिंग इथे हाताळली आहे. कडक 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 बॉलिंग. 1 रन्स खर्च केली आहे आणि एक महत्वाची विकेट मात्र संपादित केली आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ संपला आणि 2 षटकानंतर बॅटिंग करणारा अष्टविनायक मोहोपाडा संघ मात्र पोहोचला. तो 23 धावसंख्येवरती येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 28 धावसंख्येची गरज.
चला तिसरा बॉलर जीत दलवी बॉलिंग मार्क वरती. यस, मोहोपाडा टीम साठी मात्र इथे पारितोषिक लावण्यात आलंय आणि ज्यांच्या मातोश्री अर्चना आत्माराम भोईर आताच आपण पाहिल्या नुकताच निवडणूक पार पडली आणि त्यामध्ये पंचायत समिती सदस्य म्हणून ज्या निवडून आल्यात ते अखिल भोईर यांच्याकडून मात्र मोहोपाडा टीम साठी कोणत्याही खेळाडूंना 3 बॉलवरती 3 षटकार जर लगावले तर तब्बल 3,000 रुपयाचं पारितोषिक. आउट ऑफ द पार्क, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. बॅटर सौरभ कुंभारच्या बॅटमधून हा दमदार षटकार. खूप चांगला फटका इथे सौरभ कुंभारच्या बॅट मधून पाहिला आपण. षटकार आला. धावसंख्या टोटली पोहोचली ती 30 या धावसंख्येवरती. सौरभ या बॅटर साठी 3 बॉलवरती 3 षटकार सौरभनं जर ठोकले तर प्रतीकजी महाडिक यांच्याकडून त्याला 3,000चं पारितोषिक इथे दिलं जाईल. पहिला आला होता, दुसरा लगावण्याचा प्रयत्न, जेलची चान्स. फिल्डर तिथे तैनात होते. शेवटच्या क्षणाला फिल्डरच्या डोक्यावरून फ्लाय होत बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. हा चौकार येतोय सौरभ कुंभारच्या बॅटमधून. हॅलो, तत्पूर्वी मी आमंत्रित करतो ज्ञानेश्वरची चालके आणि कुमारजी गायकवाड यांना विनंती करतो व्यासपीठावरून आतनस्थ व्हायचे. त्यांचं स्वागत असेल आई टाकेदेवी क्रिकेट संघ रिसवाडी ब्रदर ग्रुप रिसवाडी आयोजित स्मृती चषक 2026 मध्ये. ओव्हर टू कॉमेंटेटर. 34 रन्स मात्र धावा फलकावरती लागलेत. 9 चेंडू आणि आता 17 रनची मात्र गरज. राऊंड द विकेट. हो, चांगली बॉलिंग, चांगला लेंथ वरती बॉल इथे डिलिव्हर केलाय. जीत दळवी गोलंदाज मात्र गोलंदाजीच्या मार्क वरती आहे. या षटकामध्ये थोडासा मार बसलाय. एक षटकार, एक चौकाराचा मार त्याला खावा लागलाय. परंतु चौथा बॉल अगदी चांगल्या पद्धतीनं मात्र रिलीज केलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता. हो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, टायमिंग स्ट्रोक. हवेत होता बॉल भरपूर काल. कोणताही फिल्डर नाहीये तिथे. सेफ प्लान्स मात्र झालाय. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा कॉल दिलाय आणि तिसरी रन देखील कंप्लीट झाली आहे. विकेट किपर तिथे अवेलेबल नव्हते. दुसरा खेळाडू बॅकअप देण्यासाठी स्टंपच्या मागे गेला, परंतु बॉल स्टंपला लावताना हात अगोदर स्टंपला लागला होता. त्यामुळे 3 रन्स इथे कंप्लीट झाल्यात आणि 3 नंतर टोटली धावसंख्या पोहोचली ती 37 वरती. या षटकातील शेवटचा बॉल. टोटली 7 बॉल बाकी आहेत आणि रन्स जिंकण्यासाठी करायचे आहेत त्या 14. 7 बॉल आणि मात्र 14 रनची गरज. हाय व्होल्टेज मॅच, काटेकी टक्कर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. घमासान युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगलंय. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल. स्वीट साऊंड जरूर आला होता, परंतु उंच गेला, लांबी कमी आहे. फील्ड डाऊन द बॉल हॅज बीन टेकन. बॅटर हॅव गॉन आणि हा दुसरा धक्का बॅटिंग करणाऱ्या अष्टविनायक मोहोपाडा टीमला मात्र लागलाय. तिसऱ्या षटकाचा खेळ झालाय. टोटल धावसंख्या झाली ती 37. 6 बॉल शिल्लक आणि जिंकण्यासाठी मात्र 14 रनची गरज.
माडिकांना विनंती आहे, ओमकार माडिक यांच्या गाडीची चावी आपल्याकडे असेल तर द्यायची आहे. रोशन माडिक यांना विनंती आहे, ओमकार माडिक यांच्या गाडीची चावी कोणाकडे असेल द्यायची आहे. पहिल्याच बॉलवरती हा षटकार पूर्णपणे प्रेशर दबाव रिलीज करणारा हा षटकार ठोकला. तो नितेश धुरव या बॅटरनं. 14 रनची गरज होती 6 मध्ये. पहिल्या बॉलवरती आला षटकार. आता 5 मध्ये करायचे 8. 5 बॉल आणि 8 ची गरज. थोडासा प्रेशर बॉलर नयन सावंत वरती वाढला असेल कारण पहिल्याच बॉल वरती मोठा फटका आलाय. कमबॅक करावा लागेल राऊंड विकेटनं. समोरच्या विभागात दमदार फटका परंतु एलिव्हेशन थोडस कमी तिथे. फिल्डर मात्र बॉल खाली आलाय आणि कोणती चूक न करता अचूकरित्या झेल कॅरी केलाय. फलंदाज झाला बाद. तो मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर मात्र इन झाला. जे काम करण्यासाठी बॅट्समन नितेश धुरव ओळखला जातोय. एक षटकार बॅटमधून जरूर आला परंतु दुसरा बॉल देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला परंतु एलिव्हेशन थोडस कमी मिळालं आणि त्यानंतर नितेशची गेली विकेट. मॅच मध्ये आलंय थोडस ट्विस्ट. दोन्ही टीमच्या बाजूनं प्रत्येक बॉल नंतर सामना वेगळ्या परिस्थितीत पाहायला मिळतोय. मी मगाशी देखील सांगितले सामना काटेकी टक्कर होईल यात शंका नाहीये. पहिलाच बॉल खेळत असताना वेलकम 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 6. पहिल्याच बॉल वरती दहाडलाय बॅट्समन नरेंद्र राऊत. ठोकलाय षटकार. नक्कीच नक्कीच जितो आई जिते संघ हा वेळेवर आला नसल्या कारणाने करसुंडी आईद गायदी करसुंडी संघाला टॉस विन दिलेला आहे. तर त्वरित निर्णय कळवायचा आहे आणि आपली